तर हा मोर्चा 59 जातींना एकत्रित करण्यासाठी आणि 59 जातीमध्ये येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची फूट न पडण्यासाठी ठेवला आहे। आणि या मोर्चामध्ये कोणत्याही जातीला किंवा कोणत्याही व्यक्तीला नावं ठेवण्यासाठी हा मोर्चा घेतला नाही, तर हा मोर्चा फक्त आणि फक्त सरकारच्या विरोधामध्ये घेत आहोत। विषय असा आहे की आजपर्यंत तुम्ही बघत आलात की सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ येतात ज्या ठिकाणी मातंग आणि बुद्धिस्ट या समाजामध्ये वाद निर्माण करणारे बरेच लोक तुम्हाला दिसत असतील। हे लोक काय करतात, फक्त जातीचं नाव घेऊन एकमेकांना ट्रोल करतात किंवा महापुरुषांच्या नावाखाली एकमेकांची बदनामी करतात। त्याच्यामुळे काय होतंय, आपल्या समाजामध्ये दुरावा निर्माण होतोय। आजपर्यंत तुम्ही असं ऐकलं असेल की मांग आणि महार हे एकाच वाईची दोन मुलं आहेत, पण विषय असा होतोय की आताच्या काळामध्ये मातंग आणि महारामध्ये एक फळी निर्माण झाली आणि ती फळी निर्माण कोणी केली, काही नेत्यांनी केली। त्या नेत्यांना नेता मानायची सुद्धा लायकीचे ते लोक नाहीत। पण विषय काय होतो, समाजामध्ये आपण राहत असताना एकोपाने राहणं हे गरजेचं असतं। आणि तुम्ही बघताय की उपवर्गीकरण हा जो खेळ सरकारने मांडलाय याच्यामुळे आपल्या समाजामध्ये दोन तुकडे झालेत। कारण की आज महार मातंगाच्या विरोधात आहे आणि मातंग महाराच्या विरोधात आहे। ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, कारण की आजपर्यंत हे दोन समाज एकत्र आणि छान पद्धतीने राहत होते। तर उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे आणि आमचं पूर्णपणे समर्थन आहे कशाला, तर वर्गीकरण नाही झालं पाहिजे या गोष्टीला। कारण की उपवर्गीकरण झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। आम्ही प्रॉब्लेम जरी सांगितले तरी लोकांना कळत नाही, लोकांना समजत नाही की प्रॉब्लेम काय होणार आहे। एवढं सांगितलं की बाबा एका घरामध्ये 2 जण राहत असतील आणि प्रत्येकाला जर वेगवेगळे आरक्षण दिलं प्रत्येकाला, तर त्या आरक्षणातून ऑब्व्हियसली त्या 2 जणांमध्ये भांडणच होणार आहे। म्हणजे एका वस्तूसाठी 2 जण भांडतात असं झालं। अरे 13% आरक्षण हे प्रत्येकाला दिलं आहे, कोणत्याही एका जातीला नाही तर समूहाला दिलं आहे। आणि फक्त इथे एक जात म्हणते की आम्हाला वेगळं उपवर्गीकरण करून द्या आणि ते बी अबकड या पद्धतीने करून द्या। म्हणजे त्यांना स्वतःला तर पाहिजे आरक्षण आणि ते आरक्षण त्यांना इतरांना पण द्यायचं आहे। म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं भलं करा, आम्हीच एकटे मागास आहोत। पण त्यांनी त्यांचा अहवाल दाखवावा, त्यांनी दाखवावं की बाबा आम्ही खरंच मागास आहोत। पण विषय असा आहे की हे सांगायलाच तयार नाहीत की आम्ही मागास कसे आहेत। ह्यांचं म्हणणं असं आहे की आमची प्रगती झाली नाही। अरे प्रगती कशी झाली नाही ते दाखवा ना आम्हाला, की तुम्ही आरक्षण का घेतलं नाही हे सांगा ना आम्हाला। 13% आरक्षण तुम्हालाही भेटले, 13% आरक्षण मातंगांना भेटले, 13% आरक्षण महारांना भेटले, 13% आरक्षण चांभारांना भेटले, काही कड्यांना भेटले। पण सर्वांनी दाखवा ना की बाबा आमची प्रगती का थांबली आहे। साधी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला आरक्षण भेटते त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षणाची गरज आहे, तुम्ही शिक्षणच घेत नाही, आरक्षण घेऊन काय करणार आहे। वेगळं जरी आरक्षण भेटलं येणाऱ्या काळामध्ये, पण त्या आरक्षणाचा फायदा हा शिक्षणाच्या माध्यमातून होतो, असा होत नाही। माझ्या बांधवांना मला कळकळीची विनंती करायची आहे की भावांनो, पहिले समजून घ्या की शिक्षणच मेन पाया आहे। शिक्षण नसलं ना तर त्या आरक्षणाचा काहीच फायदा नाही। माणूस शिकलाच नाही आणि फक्तच म्हणतो की मला आरक्षण भेटलं नाही, तर हे फक्त आणि फक्त सांगण्यासाठी गोष्ट आहे। हे दुर्दैवी आहे की तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व कळलं नाही, तुम्ही फक्त आरक्षणासाठी वरडताय, पण ते आरक्षण का भेटलं नाही याचा आजपर्यंत तुम्ही शोधच घेतला नाही। तुम्हाला संशोधन करायची खूप गरज आहे। महामानवाला किंवा जातीला टार्गेट करायची काहीच गरज नाहीये आणि कोणत्याही जातीच्या आणि कोणत्याही महामानवाच्या विरोधात आम्ही गरळ वाकणार नाही, कारण की आम्ही सगळ्यांचा आदर करतो। सगळ्या जाती आमच्याच आहेत, 59 जातीला आम्ही आमचा भाऊ मानतो आणि ते एकत्रच राहिल्या पाहिजे आणि शेवटपर्यंत ते एकच आहेत, आम्ही एवढंच बोलतो। त्याच्यामुळं हे उपवर्गीकरणाचा जो खेळ आहे सरकारने जो चालवलाय त्या खेळाच्या विरोधात आम्ही आहे। आम्ही सरकारचा निषेध करतो आणि उपवर्गीकरण करायला मारणाऱ्या त्या सर्व लोकांचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो। आता इथेच थांबतो। सर्वांना जय भीम, जय संविधान, जय भीम, जय भारत।